फाईल हा गुरु सरांना गुड मॉर्निंग गुरु. गुड मॉर्निंग सर. हाय गुड मॉर्निंग. आनंद जरा केबिन मध्ये आहे ना, महत्वाचं हो मी बोलायचं. आताच बोलत होतो ना. नाही ते नाही जरा वेगळं बोलायचंय. ये ना प्लीज. गुरु सॉरी गुरु गुरु अरे काय झालं गुरु? आनंद अरे, राधिका त्या विक्रम चोप्राला भेटायला गेली होती. विक्रम चोप्रा म्हणजे तो फूड लायसन्स फ्रॉड प्रकरण मध्ये पकडला गेला होता तो? तोच एक नंबरचा फ्रॉड आणि कॅरेक्टरलेस माणूस आहे. त्याला भेटायला का गेल्या होत्या बहिणी? अरे आता आपल्याला माहितीये तो तसा आहे, तिला काय माहिती असणार? काहीतरी कामाचं निमित्त काढून याने बोलवलं आणि ही गेली. बरं झालं मला वेळेत लक्षात आलं. अरे एक मिनिट तू क्या बोल रहा है? मुझे कुछ समझ में नहीं आ रहा. सांगतो. ते हॉटेल ब्लू मून आहे ना, तिथे विक्रम चोप्रा भेटणार आहेत. तिथे जाऊन राहिले. हात सोडा माझा. देता ना तेरे को काम देता है ना मैं. हात सोडा माझा. सोडा. थँक गॉड तुला हे सगळं आधीच कळलं होतं. जाऊन तू सिच्युएशन हँडल तरी करू शकलास. नाही तर काय करणार होतो आनंद मी? त्याच्यात आवडीत काय राधिकाला फक्त बघत बसलो असतो मी? या सगळ्यात मला मेन राधिकाची काळजी वाटत होती. आय वॉज कन्सर्न फॉर हर. असो, तात्पर्य एवढंच आहे आनंद की राधिकानं असं अनोळखी लोकांना भेटून काम मागणं मला जरा रिस्की वाटतं. तर आपण राधिकासाठी काही करू शकतो का? तू आर यू सिरियस? खरंच तुला एवढं कन्सर्न आहे वहिनीचा करिअरचं? कोस आनंद, हे का नसेल? ती स्वतःच्या पायावर उभी आहे, तिला काहीतरी स्वतःचं करायचंय. मी का विरोध करेन त्याला? माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तिला चांगली माणसं भेटावीत आणि तिने जरा बऱ्या सर्कलमध्ये काम करावं. दॅट्स इट. पण गुरु वहिनी आल्या होत्या ना इथे कामासाठी ऑफिसमध्ये, तेव्हा तुला ते आवडलं नव्हतं? आनंद हे बघ, तेव्हा तिला काम द्यावं लागणं हा माझा नाईलाज होता. पण आता मला जेन्युइनली वाटतंय की शी डिझर्व समथिंग बेटर. तिला अजून चांगलं काम मिळालं. मग देऊ ना आपण काम त्यांना. हे बघ, इन्स्टंट फूड्स मध्ये रॉ मटेरियल लागतोच. हा, सो आपण ठरवूया वहिनीसाठी काय आणि कुठलं काम द्यायचं ते. हा, पण माझी एक रिक्वेस्ट आहे. बोल ना. तिला या ऑर्डर्स माझ्यामुळे मिळतायत हे कळता कामा नये. Done. अरे हा, आणि आपली ती नवीन मोठी ऑर्डर आहे ना 5 स्टार हॉटेलची, तिथे काही राधिकाला इन्कॉर्पोरेट करता येईल का? ग्रुप ही 5 स्टार होटल की ऑर्डर खूप मोठी है, वो ज्यादा रिस्की नहीं हो जाएगा? अरे त्यात काय, आय एम शुअर शी इज केपेबल ऑफ हँडलिंग इट. म्हणजे लहान असो किंवा मोठं असो, काम पूर्ण करायचं एवढं तिला नक्की माहिती आहे. आणि इनफॅक्ट मला वाटतं हे तिने करायला हवं. हे केल्याने जरा मोठ्या सर्कलमध्ये तिचं नाव येईल. यू नेव्हर नो, कदाचित तिचा स्वतःचा सेपरेट असा एस्टॅब्लिश ब्रँडही असेल. राईट? आणि तूच म्हणाला होतास ना, सुधारण्याची संधी मिळाली मला. त्यामुळे माझ्या बाजूने राधिकाला एवढा तर सपोर्ट मी नक्कीच करू शकतो. राईट? अरे बस कर रे पगले, रुलाएगा क्या? इतनी तारीफ आणि ते पण वहिनींची. अरे ये तू इथे ये. काय झालं? इथे ये. अरे इथे ये, तुला सांगतो इथे ये. यार गुरु, मेरा पुराना यार फिर से मिल गया यार. कम इन. तू तू इथे काय करतेस? कुणी सोडलं तुला आत? सिक्युरिटी,
जेनी कुणी सोडलं हिला आत? बाहेर हो आत्ताच्या आता. गुरु सर सोडा सोडा, ते सगळे स्वतःच्या कामात बिझी असतील, त्यांच्याशी मी बोलतो. चला बाहेर चला. नाही आनंद, काही गरज नाही. तिच्याशी कोणी बोलणार नाही. चल गेट लॉस्ट. बाहेर हो. गॅरी, मला फक्त थोड्या वेळ तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. मी काहीतरी कोणाचा खून केलाय आणि मला पोलिसांकडे द्यायचंय असं तरी नका वागू यार माझ्याशी. तू त्याच लायकीची इच्छा आहे. गेट लॉस्ट प्लीज. गॅरी, फक्त 5 मिनिटं, मला सिरियसली फक्त 5 मिनिटं काहीतरी महत्वाचं बोलायचं तुझ्याशी. आणि आय डोंट वांट टू टॉक इन फ्रंट ऑफ यू. तुला प्लीज फक्त 5 मिनिटं. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? गेट लॉस्ट. चल. अरे गुरु गुरु थांब, बोलून घे. 5 मिनिटं बोलून घे. आनंद नाही. बोलून घे ना, 5 मिनिटं आहे ना, बोलून घे. नो प्रॉब्लेम. ऑल द बेस्ट. एक्सक्यूज मी. अरे ऐक ना. ला. जे काय बोलायचं ते इथे उभं राहून बोलायचं. गॅरी, अरे गॅरी नाही, गुरुनाथ सुभेदार सर म्हणायचं. ओके. आणि चल पटपट बोल, माझ्याकडे वेळ नाही फार. गुरुनाथ सर, माझी एक रिक्वेस्ट होती. तुम्ही प्लीज मला 1 महिना कामावर ठेवून घ्याल का? मला भक्तीचे 50,353 रुपीज पे करायचे. काय हा काय प्रकार आहे आता नवीन? आता भक्तीच्या नावाखाली पण पैसे घ्यायला सुरुवात केलीस? ईशा झालं, आईच्या नावावर पैसे घेतलेस, आता भक्तीच्या नावावर? पैसे बॉरो करत नाहीये मी, माझ्या सॅलरीतून देईन तिला. आणि खरंच भक्तीला पैसे द्यायचेत मला परत. तिने आजवर जो खर्च केला माझ्यावर ते 50,000 आणि काल मी पिझ्झा खाल्ला त्याचे 353 रुपये. वा. नाही, असा हिशोब तर मी पण काढायला पाहिजे ना मिस शनाया सबनीस. बरीच मोठी लिस्ट होईल. हा, त्याचं काय? प्लीज सर, मला खरंच गरज आहे कामाची. आणि आता मी जे काही काम करेन ऑफिसमध्ये ते थोडे थोडे करत मी तुमचेही पैसे तुम्हाला परत करेन. आणि मी रोज येईन ऑफिसला, आय स्वेअर. ठीक आहे ठीक आहे. उगीच खोट्या शब्द घेऊ नकोस. तुला 1 महिना काम करता येईल, पण सायमल्टेनियसली दुसरीकडे जॉब सर्च करायला लाग. ओके. थँक्स गॅरी. गुरुनाथ सर. आनंद या. आनंद या. मिस शनाया सबनीस आपल्या इथे 1 महिना काम करते. त्याच्यानंतर त्या दुसरीकडे जॉब सर्च करतील किंवा काय वाटेल ते करतील. पण आता पानवलकरांशी बोलून त्यांना 1 महिना इथे काम करू दे. गुरु कशाला ही? आनंद, ते त्या आपल्याशी कशाही वागल्या, माझ्या वागण्याचा फायदा उठवला तरी माणुसकी म्हणून आपण करूच शकतो ना एवढं. पण फक्त 1 महिना. सगळ्यात आधी यांना डिमोट करून यांच्या आधीच्या स्टेटसवरच आण. त्यांच्याशी फक्त आनंद आणि जेनी बोलतील, माझ्यापाशी फिरकायचं सुद्धा नाही. आणि मिस शनाया, तुमच्या कामात बारीक जरी चूक आढळली तरी तुम्हाला फायर करण्यात येईल. आणि सर, माझी पण काही अट आहे. इफ यू डोंट माइंड, मे आय? येस प्लीज. शनाया, इथे ऑफिसला ऑफिसात ठेवायचं. हा, नो पार्लर, ऑफिस अवर्स मध्ये नो सेल्फीज, नो चॅट, नो ऑनलाईन शॉपिंग. आणि जरा व्यवस्थित यायचं ऑफिसमध्ये. ओके. सर, राईट ना? राईट. ऑफिसमध्ये जे नियम सगळ्यांना लागू आहेत तेच तुम्हालाही लागू होतील.
त्यामुळे 1 महिन्याचा अग्रीमेंट करा, कसं काम करतायत, काय काम करतायत बघा, त्यानुसार पगार द्या. ओके मिस शनाया, यू कॅन लीव नाउ. राग कमी झाला की बाहेर ये. तुला अपॉइंटमेंट लेटर देतो 1 महिन्याचं. गुरु यू इग्नोर. जाताना दार लावून घ्या. येस सर. शनायाला विसरणं कठीण आहे. ती नजरेसमोर असली तरी मलाच त्रास होणार आहे, पण काही गोष्टी कठोरपणे अंमलात आणाव्याच लागतील. काय सांगतेस? अशी हिरोगिरी गुरुने केली? माझा विश्वासच बसत नाही. रेवती हिरोगिरी काय ग? एवढ्या मोठ्या संकटात वाचवलंय त्यांनी आज मला. नशीब तुला मदत करायची उपरती झाली त्याला. यांचं माझ्यावरती प्रेम नाही असं काऊन समजतेस तू? प्रेम आहे रेवती. तू म्हणतेस तुझ्यावर प्रेम आहे, मग शनायाच्या मागे का लागला तो? रेवती अगं चुकलं त्यांचं. भरकटले होते ते, पण म्हणून एवढ्या वर्षांचं प्रेम संपतं असं नाही ना. आज तर यांचं प्रेम मला जाणवलं. तुला सांगते, त्या माणसाला असं धरलं आणि त्याला खड्या आवाजात सुनावलं का माझ्या बायकोच्या चारित्र्याविषयी काही बोलायचंच नाही म्हणून. खूप बरं वाटलं. रेवती अगं खूप बदलले ते. आज हे नसते तर काय झालं असतं माझं कुणाच ठाऊक. पास झाला गुरुचं कौतुक. आणि मला खात्री आहे गुरु तिथे नसताना तरी तू त्या माणसाला चांगलं सरळ केलं असतंस. बरं, एक महत्वाची गोष्ट, ह्यापुढे असं कुठेही जाताना कुणाला तरी बरोबर घेऊन जायचं. नानाजी असतील किंवा मिस्टर गुप्ते असतील. बर, यापुढे कुणालाही भेटायला जाताना मी नानाजींना बरोबर घेऊन जाईन. हा, पण रेवती तूही एकटीनं जायचं नाही. तूही कुणाला तरी सोबत बरोबर घेऊन जायचं. तू असं कर ना, तू गुप्ते भाऊंना सोबत घेऊन जात जा. राधिका, आपला काय विषय चालू आहे आणि तू काय बोलतेस? बर, गंमत नाही करे होती. खरंच सांगून राहील, आपला माणूस आपल्या बरोबर असला ना, या जगाला बळ मिळतं बघ. लुक ॲट हर, ती मोबाईलवर गेम खेळते. दुसरं येतं तरी काय म्हणा तिला, काम तर कधी जमलंच नाही. सर, गंमत म्हणजे गुरु सरांना पण हे माहिती आणि त्यांनी एक्सेप्ट केलंय, म्हणूनच तिला टेम्पररी 1 महिन्यासाठी फक्त कामावर ठेवलं. अरे पण मी म्हणतो, एवढी तरी दया दाखवायची काय गरज होती गुरु सरांना? आय नो सर, इवन आय डोंट अंडरस्टँड. कशाला उगाच रिस्क? अरे रिस्क काहीच नाहीये. गुरु सरांचे स्ट्रिक्ट ऑर्डर्स आहेत, तिला त्यांच्या कॅबिन मध्ये अलाउड नाही. आनंद, अरे ती काय लहान बाळ आहे का? एकदा जाऊ नको सांगितलं तर गप्प बसायला. मला तर तिची अजिबात खात्री नाहीये. ती काही ना काही निमित्त करून सतत गुरु सरांच्या संपर्कात राहते. सर, मी तुम्हाला गॅरंटी देतो, गुरु सर तिला एंटरटेन करणार नाही. बट आनंद सर, ती गप्प बसणार आहे का? शी विल डेफिनेटली ट्राय. शी इज अ शेमलेस गर्ल. गुरु सरांना परत इम्प्रेस करायचा ती प्रयत्न करणार. अरे, आपण सगळे आहोत ना. आपण तिच्यावर बारीक लक्ष ठेवायचं. आनंद, कसं आहे माहितीये का, गुरु सरांनी तिला घरातनं बाहेर काढलं असलं तरी मनातून बाहेर काढलं असेल की नाही याबद्दलच मला शंका आहे. सो
वी मस्ट हॅव टू बी व्हेरी केअरफुल. फक्त राधिका वहिनींसाठी नाही तर आपल्या गुरु सरांसाठी सुद्धा. अथर्व झाले का टेबल्स लिहून? आई आता एक पागिया हा. तर पटापटा लिही बरं. आई तू प्रॉमिस केलेलं माझं झाडावर आपण खायला जाणार. असं कधीच बोलले नव्हते मी. तर नाही आपण पिझ्झा खायला जाऊया बाबांबरोबर. बाबांबरोबर नाही हा, त्यांना खूप कामं राहतात ना, ते कसे येतील? मी फोन करून विचारू. नाही, बाबांना आता फोन करायचा नाही, कामात असतील ते. चल लवकर लवकर होमवर्क करून टाक तुझं. तुला भूक लागली आहे ना? हं? तुला लाडू देते खायला. हं? आलीच. हे आला बाबांचा नंबर. बाबा फोन उचला ना. हॅलो. हॅलो बाबा आता का बोलत आहे? हा अथर्व, बोल बाळा, काय झालं? बाबा आपण पिझ्झा खायला जाऊया. पिझ्झा खायला? हो. हा, पण तू आईला विचारलंस का? अथर्व कुणाशी बोलतोस? बाबांनी. अथर्व आईला दे जरा. आई बाबांना बोलायचं आहे. हॅलो. हा, नाही काही नाही, अथर्व म्हणत होता त्याला पिझ्झा खायला जायचंय. हो, पण त्याला रोज रोज बाहेर खायची सवय नको ना लागायला. हो, नाही ठीक आहे, नंतर बघू कधीतरी. हॅलो. हा? आज ठीक आहे, पण त्यांनी रोज रोज हट्ट नको करायला. कधी येत आहे त्याला घ्यायला का मी पोचव? नाही नाही, मी संध्याकाळपर्यंत येतो त्याला पिकअप करायला. बर, तो तयार राहील. तो नाही म्हणजे तूही चल, तेवढाच चेंज मिळेल म्हणून म्हटलं. बाकी बर, येते मी पण. तयार राहतो आम्ही. ओके, येतो मी. आई मी म्हणाले तू नाही म्हणाली. बाबां बोलले तर हो म्हणाली. असं का? चल आवर. आनंद सर, हं? याच्यावर गुरु सरांचे साईन्स हवेत. ओके. आनंद, एक गुरु, याच्यावर तुझे सिग्नेचर प्रॉडक्ट पॅकेजिंग. हा, उद्याची डेडलाईन आहे राईट? बरं ऐक, मी जरा निघतोय, काही लागलं तर बघ जरा. सो अर्ली? एनिथिंग स्पेशल? नाही, नथिंग स्पेशल. अथर्वला पिझ्झा खायला घेऊन जातो. अरे वा, तुम्ही दोघच जात आहे की वहिनी पण येत आहेत? नाही म्हणजे ते पण एन्जॉय करतील ना म्हणून विचार. नाही, आम्ही तिघही चाललो. अरे वा, फॅमिली सोबत चाललाय पिझ्झा खायला? अरे कमाल आहे यार. तू 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 निघ, मी इथे सगळं सांभाळतो. निघ. काही लागलं तर मला फोन कर. डेफिनेटली. आता तू बाय निघ लवकर. येस, वा कमाल. ए जेनी, ऐकलंस का? सर फॅमिली सोबत पिझ्झा खायला जात आहेत. वा वा वा, क्या बात आहे. दॅट्स अमेझिंग सर. येस, आपण ना गरमागरम कॉफी पिऊ. हॅलो ईशी, ऐक ना, काय करतेस? आपण पिझ्झा खायला जाऊया का? अथर्व, बाबांबरोबर बाहेर यायचं म्हणून होमवर्क केला नाहीस ना तू? हो. हो काय हो? हा, केलाय? केला. केला. हा, कायचे काही खोटं बोलू नको. हा, सांगून ठेवते. अहो, ते
अथर्वसाठी पिझ्झा मागवायचा आहे ना? काय अथर्व, कुठला पिझ्झा मागवायचा? कुठला आहे तुझा फेवरेट पिझ्झा? दिस अँड कॉर्न. नेहमी तोच मागवतो. एक्सक्यूज मी जी, ऑर्डर देनी थी. हमें कॉर्न एंड चीज पिज्जा मीडियम साइज 2. 2 काऊन? एक आपल्याला होईल ना? नाही मला नको पिझ्झा. मग इथे काय वरण भात भाजी पोळी मागवायची? खायचं काय बोलून राहिलात तुम्ही तर. मग असल्या पदार्थांची सवय होणार कधी तुला? उद्या परदेशात गेली तर काय करणार आहेस? मी काहून जाईन परदेशात? का नाही जाणार? हे बघ, परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही अजिबात.